ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. सो मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा किंवा डिप्लोमा पर्सिंगचे स्टुडंट आहात, की तुमचा सध्या डिप्लोमा चालू आहे, की तुम्ही डिप्लोमा पास आउट आहात. तर ही जी इंटर्नशिप आहे मित्रांनो, विप्रोची जी विप्रो थ्रू ही इंटर्नशिप आली, ही इंटर्नशिप मित्रांनो मी तुमच्यासाठी इथं आज घेऊन आलेलो आहे. ओके. स्कूल ऑफ आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट 2024-25 आणि फर्स्ट इयर 2024. म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा पास आउट स्टुडंट असाल, ओके, खास तर हा व्हिडिओ माझा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा आहे. ओके. सो डिप्लोमाचे जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा डिप्लोमा तुमचा आता सध्या चालू आहे, की तुम्ही लास्ट सेमला असाल, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. ओके. सर तो शेवटपर्यंत बघ. विप्रोमध्ये इंटर्नशिप करायची ॲज वेल तुला डिग्री पण भेटून जाईल. ओके. आणि ॲज वेल एज स्टायपंड. सो या आजच्या ह्या जॉब रोलबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. सो मित्रांनो, ॲप्लिकेशन विंडो आपली जी आहे ते 4 डेजमध्ये काय होईल, क्लोज होऊन जाईल. तर 10 जानेवारीपर्यंत लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची. सो ॲप्लिकेशन डेडलाईन आहे 10 जानेवारी रात्रीचे 12 वाजेपर्यंत. देन जॉब फंक्शन त्याचं काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. जर तुम्ही कम्प्युटर बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल किंवा आय टीचे स्टुडंट असाल किंवा कम्प्युटर सायन्सचे किंवा AIML ब्रँचचे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट असाल, तुम्हाला जर पर्टिक्युलर नॉलेज असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोग्रामिंग वगैरे, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता इझिली. ओके. तर CTC मित्रांनो, सिटी जो आहे तो तुमचा 12,400 पर मंथ आहे. ओके. सो हा सिटी जे ॲज डिपेंड ऑन ॲज युअर एक्सपिरियन्स. ओके. तुम्ही स्किल्स आणि तुमच्या एक्सपिरियन्स हा सिटीचे डिपेंड असतो. ओके. तो पर्टिक्युलर कंपनीच्या हिशोबाने तो CTC दिला जातो. ओके. सो INR आहे तो ₹12,400 पर मंथ तुम्हाला इथं CTC दिला जाणार आहे. ओके. सो सॅलरी ब्रेकअप ॲडिशनल इन्फो म्हणजे फर्स्ट इयर स्टायपंड म्हणजे ॲज स्टायपंड तुम्ही याला म्हणू शकता. जर तुमचा डिप्लोमा आता तुम्ही पास झाला, सो किंवा तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेणार आहेत आणि तुम्हाला वर्क म्हणजे वर्क करतच तुम्हाला तुमची डिग्री पासआउट करायचं, तर ही इंटर्नशिप मित्रांनो लई महत्त्वाची आहे. जर अशीच जर तुम्हाला इंटर्नशिप पाहिजे असेल किंवा जॉब्स वगैरे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल. मी रेग्युलरली एक जॉबची सिरीज म्हणायची आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. तुम्हाला लगेच नवीन जॉब्सची अपडेट मिळून जाईल. ओके. जर सेकंड इयरचं स्टायपंड आहे मित्रांनो, इथं 15,000 15,000 स्टायपंड आहे पर मंथ. थर्ड इयरचं स्टायपंड आहे तो 17,000 आहे. फोर्थ इयरचं स्टायपंड आहे तो 19,618 आहे पर मंथ ॲज पर युअर एक्सपिरियन्स. ओके. सो आपण हा जरा स्टायपंडचा, ओके, हा सॅलरी डिस्कशन आपण इथं केलं. सो जॉब डिस्क्रिप्शनमध्ये आपण जर गेलं, तर स्कूल आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटसाठी ही जॉबची जी काही पोझिशन आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची ही जॉबचा फंक्शन आहे. ओके. सो त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही कम्प्युटर बॅकग्राऊंडचे स्टुडंट असाल तर. सो स्कूल ऑफ आय टी इन्फॉर्मेशन इथं तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन वाचू शकता. ओके. सो विप्रो टेक्नॉलॉजी लाईन ऑफ द इनोव्हेटिव्ह कल्चर हॅज स्टार्टेड, म्हणजे जे काय तुम्ही इथं जे काही इथे डिस्क्रिप्शन दिलं आहे ते डिस्क्रिप्शन काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर तुम्ही जर एलिजिबल होत असाल, इथं बघा डिप्लोमा होल्डर्स म्हटले. ओके. सो तुम्ही तुमचा डिप्लोमा तुम्ही पर्सिंग असाल किंवा डिप्लोमा तुमचं पासआउट होणार आहे किंवा लास्ट सेमला किंवा डिप्लोमा पासआउट झाला आहे, तर BTECला तुम्ही जर ॲडमिशन घेणार आहे, तर तुम्ही इथं विप्रोच्या इंटर्नशिप थ्रू करू शकता ॲज वेल एज स्टायपंड. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला ते विप्रो तुम्हाला BTECची डिग्री स्पॉन्सर्ड बाय विप्रो, म्हणजे विप्रो तुम्हाला BTECची डिग्री तुम्हाला भेटणार आहे. ओके. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये. ओके. सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो, तुमचा 10th स्टँडर्ड तुम्ही पास झाला पाहिजे. मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स 10th स्टँडर्डमध्ये असायला पाहिजे. आणि जर तुमचं 12th स्टँडर्ड झाला असेल, तरी तुमचं मिनिमम 50% मार्क आणि डिप्लोमामध्ये तुमचं मिनिमम 50% मार्क्स पर्सेंटेज यायला पाहिजे. ओके. सो इयर ऑफ पासिंग तुम्ही 2024-25 स्टुडंट असाल तरी चालेल, किंवा 2026 मधले पण पासआउट होणार असाल, तरी तुम्ही ह्या इंटर्नशिपला अप्लाय करण्यासाठी इलिजिबल आहात. ओके. सो क्वालिफिकेशन म्हणायचं झालं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कम्प्युटर आय टी बॅकग्राऊंडचे इथं स्टुडंट लागतात. सो कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, जेवढे काय कम्प्युटर रिलेटेड ब्रँच आहेत, ते इथं अप्लाय करू शकता. इव्हन इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे पण ब्रँचचे स्टुडंट अप्लाय करू शकता. ओके. 50 अँड अबव. ओके. 50% तुम्हाला एखादं प्रोग्रामिंग लँग्वेजचं जर कम्प्युटर सायन्सचं जर नॉलेज असेल, तर तुम्ही इथं इझिली अप्लाय करू शकता. ओके. सो अदर क्रायटेरिया मित्रांनो तुम्ही तो वाचून घ्या. ओके. मॅक्झिमम 3 इयर एज्युकेशन गॅप तुमचं नसायला पाहिजे. ओके. एनी असाइड बिटवीन द 10th डिप्लोमा तुमचं इथं झाला असायला पाहिजे 10th त्यानंतर. ओके. सो फुल टाईम डिप्लोमा कोर्स तुमचा असायला पाहिजे, नॉट अ पार्ट टाईम तुमचा कोर्स नसायला पाहिजे. डिप्लोमा प्रोग्राम तुमचा पार्ट टाईम नसायला पाहिजे. ओके. सो हे सगळं तुमचा जो क्रायटेरिया तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी इथं क्रायटेरिया तुम्हाला सांगत बसत नाही. ओके. सो इथं बघा, कॅन्डिडेट शुड बी 18+. तुम्ही फक्त 18+चे असायला पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही जर तुमचा डिप्लोमा कंप्लीट झाला असेल, तर तुम्ही 18+ कॅन्डिडेट 100% असणार. ओके. सो हे अदर क्रायटेरिया तुम्ही नक्कीच वाचून घ्या. ही व्हिडिओ ही लिंक साईटची डिस्क्रिप्शन लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ओके. जे काय डिस्क्रिप्शन तुम्ही इथून वाचून घ्या. म्हणजे आपल्या
जॉबची किंवा इंटर्नशिपची आणि ह्याची अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल. ओके. सो ऑनलाईन ओके. सो इंटरव्ह्यू प्रोसेस कुठली होणार आहे? सो इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये राउंड 1 आहे ऑनलाईन असेसमेंट, राउंड 2 आहे व्हॉईस असेसमेंट, राउंड 3 आहे बिझनेस डिस्कशन. ओके. ते राउंड 2 मध्येच आहे आणि इथं राउंड 3 आहे. ओके. इथं राउंड 4 मध्ये टायपिंग मिस्टेक असणार. ओके. सो समजून घ्या. सो राउंड 4 मध्ये प्री स्किलिंग ट्रेनिंग. ओके. ऑनलाईन असिस्टंटमध्ये मित्रांनो एक 80 मिनिटाचं तुम्हाला किंवा 18 मिनिट्सचं तुम्हाला इथून 4 सेक्शनमध्ये तुमचे ऑनलाईन असिस्टमेंट घेणार आहे. ओके. सो वर्बल 20 मिनिट 20 क्वेश्चनवरती होणार आहे. त्यानंतर ॲनालिटिकल 20 मिनिट्स 20 क्वेश्चनवरती होणार आहे. क्वांटिटेटिव्ह 20 मिनिट 20 क्वेश्चनवरती होणार आहे. रिटन कम्युनिकेशन टेस्ट 20 मिनिटवरती तुमची होणार आहे. हा जर राऊंड तुम्ही क्लिअर केला तर तुमची व्हॉईस असिस्टमेंट होईल. व्हॉईस असिस्टमेंट तुम्ही क्लिअर केलं डिस्कशन बिझनेस डिस्कशन होईल. त्यानंतर प्री स्किलिंग ट्रेनिंग होईल. ओके. तर मित्रांनो सर्व्हिस ॲग्रीमेंट तुम्ही काळजीपूर्वक वाचा. ओके. सो 48 मंथचं तुमच्याकडून इथे सर्व्हिस ॲग्रीमेंट करून घेईल, ज्यामुळे तुमची डिग्री पण कंप्लीट होईल. ॲज वेल तुमचं विप्रोमध्ये सिलेक्ट पण तुम्ही होऊ शकता. ओके. जर तुम्ही विप्रो थ्रू जर डिग्री घेत असाल तर तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला विप्रोमध्ये जॉब ओपनिंग असू शकतात. ओके. सो एवढं सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही प्रॉपरली वाचून घ्या. त्याच्यानंतर अप्लाय बटनवरती तुम्ही क्लिक करा. ओके. तिथे तुमचं प्रॉपरली ईमेल टाका आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर अँड अप्लाय म्हणायचं. ओके. सो रजिस्टर अँड अप्लायमध्ये तुमचं इथं नाव वगैरे डेट ऑफ बर्थ ओके हे सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन इथं टाकायची आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे. सो मित्रांनो मी आता इथं ओके तुम्हाला काय काय डिटेल्स भरायचे आहे बघा. कॉन्टॅक्ट डिटेल्स, मोस्ट रिसेंट एज्युकेशन, ओके प्रिव्हियस एज्युकेशन, इंटर्नशिप वर्क एक्सपिरियन्स, प्रोफाईल फोटो, डॉक्युमेंटमध्ये तुमचं जे काय असेल ते रिझ्युमे वगैरे अपलोड करून टाकायचं. ओके. आणि ऑल इज डन. ओके. सो एवढ्या फेजमध्ये तुमचं ही प्रोसेस असणार. ही प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा. ह्याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्कीच तिथून अप्लाय करा. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. थँक्यू. जर तुम्हाला असेच व्हिडिओ जॉब्स अपडेट्स वगैरे नवीन अपडेट जॉब इंटर्नशिप रिलेटेड तुम्हाला नवीन अपडेट पाहिजे असेल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. ओके. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.